आणि सोबत यांची गरज फार मोठी आहे. आपण कोठेही असू, घरी, दारी, परदेशी, अगदी चंद्रावर सुद्धा, पण सोबत हवीच ना, याची जाणीव होणंही फार महत्त्वाचं आहे. आणि याच जाणीवेतून साकारलेल्या कवितांचे अभिवाचन आम्ही करणार आहोत. ज्ञानगंगा शाळेच्या शिक्षिका. आजी. आजी हा शब्दच अगदी जिव्हाळ्याचा असतो. तिचे प्रेम, कर्तव्य, परिस्थिती आणि वय यातून आलेला असतो तिचा आत्मविश्वास, कणखरपणा. पण नातवंडांवरचं तिचं प्रेम मात्र अगदी तसेच असते, निस्वार्थी. मग ती आजी गावाकडची असो वा शहराकडची. डॉक्टर संगीता बर्वे यांनी अशाच एका गावाकडच्या आजीचे खूप छान वर्णन केलेले आहे. ते सादर करीत आहे सौ पंकजा आठवले. रानामध्ये राब राब राबते माझी आजी, रानामध्ये राब राब राबते माझी आजी, काळ्या काळ्या मातीतून काढते ताजी भाजी. नऊवारीचा पदर घेते डोक्यावरती ओढून, मातीसारखंच कपाळ तिचं हिरवं झालंय गोंदून. आत्ताचा टॅटूवर का हा, चूल फुंकून डोळ्यांच्याही झाल्यात अगदी खाचा, चूल फुंकून डोळ्यांच्याही झाल्यात अगदी खाचा. भेगा पळून पळून फुटल्यात पावलांच्याही टाचा. आजी म्हणते जगण्याचा झालाय लई वांदा, आजी म्हणते जगण्याचा झालाय लई वांदा. अहो बुक्की मांडून दणक्यात फोडते एक अख्खा कांदा. आबायाच्याच देवाची केली म्हणते चाकरी, त्याच्यासोबत चवीनं ती खाते भाजी भाकरी. आजी माझी रानामधल्या झोपडीमध्ये राहते, आजी माझी रानामधल्या झोपडीमध्ये राहते. कणसावाणी सुकली तरी हरणावाणी चालते. कधी मला भेटायला ती शहरामध्ये येते, गाठोड्यातून जोंधळ्याचा हुरडा काढून देते. कडा कडा बोट मोडून दृष्ट काढते माझी, बसमधून पुन्हा गावी एकटी जाते आजी. अशी माझी गावाकडची तिखट गोड आजी. शहरामध्ये राहण्यासाठी होतच नाही राजी, शहरामध्ये राहण्यासाठी होतच नाही राजी. खरंच माझी पण आजी अगदी अशीच आहे. पण शिकवून सवरून या आजीने आपल्या मुलांना वाढवले, घडवले, त्यांच्या उन्नतीसाठी, भरभराटीसाठी परदेशी पाठवले. पण हेच प्रेम, हीच माया त्यांच्या मुलांना, नातवंडांना मिळेल का? अशा आजींची नातवंडे घरी एकटीच राहतील का? पुढील कवितेतून संदीप खरे यांनी हीच व्यथा मांडली आहे. सादर करीत आहे सौ पिया कोसुमकर. दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई. दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई. नीज दाटली डोळ्यात, परी घरी कोणी नाही. घराची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी दोघांनाही काम करणे जरुरीचेच नाही. पण मुलांची मात्र ही व्यथा. कसा चिमणासा जीव, कसा बसा रमवला. चार भिंतीत धावून दिवसभर दमवला. आता पुरे झोप सोन्या, कुणी म्हणतच नाही. कशासाठी कोण जाणे देती शाळेला सुट्टी. आजकाल दोघेही नोकरदार असल्याने पालकांनाही हेच वाटते. कशासाठी कोण जाणे देती शाळेला सुट्टी. कोणी बोलायलाच नाही, कशी बरं व्हावी कट्टी आणि बट्टी. खेळ ठेवले मांडून, परी खेळ गडी नाही. दिसे खिडकीमधून जग सारे दिशा दाही. दार उघडून तरी तिथे धावायचे नाही. सर्वत्र सोसायटींमधील हीच अवस्था. फार वाटे जावे परी, मुठीमध्ये बोटच नाही. नीज दाटली डोळ्यात, परी घरी कोणी नाही. दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई. गेली कामावर आई. किती बिचारी मुलं, काय बरं करता येईल या मुलांसाठी. अशा एकट्याच राहणाऱ्या मुलांसाठी त्यांचे बेस्ट फ्रेंड म्हणजे आजी आजोबा हा ऑप्शन अगदीच छान. चला तर मग अशाच एका परदेशात राहणाऱ्या मुलाकडे जाऊ. फॉरेनला जाऊन टेक्नोसेवी झालेल्या शहराकडील आजीचे वर्णन डॉक्टर संगीता बर्वे यांच्या शब्दात ऐकूया. सादर करीत आहे सौ पंकजा आठवले. शहराकडची आजी. अहो इतकी म्हणजे इतकी हुशार झाली आमची आजी. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम पासून यूज करते टेक्नॉलॉजी.
एकीकडे सहजपणे निवडता निवडता भाजी फॅमिली ग्रुपवर भारी भारी जोक्स टाकते आजी. म्हणते शिरा केलाय गरमागरम, इथूनच करते फॉरवर्ड. वाफ तरंगते फोटोत आणि खाली कमेंट मेड इन द किचन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ हार्वर्ड्स. केस गळतात म्हणून तिने नुकताच केलाय बॉबकट. साडी जड होते म्हणून घालते आता लॉंग स्कर्ट. पिक्चरची तिकिटे करते बुक. म्हणते सांगा येणार कोण. ऑनलाईन करते ना सगळं. वापरते ना स्मार्टफोन. म्हणते कशी ज्येष्ठ वयोवृद्ध नका म्हणू, म्हणा मला सिनियर सिटीजन. थायलंड टूर करणार आहे, बोला येणार किती जण. अहो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर तर इतकं चांगलं दिसतंय तिला. खटाखटा फिरवते सुया. स्वेटर विणतीये मला. शेवटी नातवंडांचं प्रेम असतंच. कधी कधी तर एकाच कानात घालते मोठी रिंग. विचारले तर म्हणते कशी डोंट यू नो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. संगीताताई खरं म्हणतात ती आजी आता वयोमानाने विसरली आहे दुसऱ्या कानात रिंग घालायची. दात तिचे इतके सुंदर, दात तिचे इतके सुंदर की कळतच नाही आहे कवळी. म्हणते आत्ता जरा बरी दिसते, लहानपणी होते बावळी. टीव्ही बिव्ही नाही बघत, टीव्ही बिव्ही नाही पाहत. म्हणते छे सगळ्या सिरियल बंडल. अहो लिटरेचर वाचण्यासाठी ती ओपन करते किंडल. हल्ली तर कशावर म्हणजे कशावर नाही ठेवत विश्वास. म्हणते कुठली पौर्णिमा आणि कुठली आवस, आत्ता कुठे आलेत मला स्त्रीमुक्तीचे दिवस. खरंच सांगते मला तर खूप म्हणजे खूप आवडते आजी. आमच्या घरात तीच एक बेस्ट फ्रेंड आहे माझी. आमच्या घरात तीच एक बेस्ट फ्रेंड आहे माझी. बघा, म्हणूनच घरात आजी आजोबा हवेतच. आता बेस्ट फ्रेंड म्हटल्यावर फॉरेन रिटर्न आजीला सुद्धा मुलात मूल होऊनच राहायला हवं. तिला स्पायडरमॅन सुपरमॅन माहितीच हवं नाही का. अशा लोकांना मदत करणाऱ्या सुपर हिरोचं कौतुक सगळ्यांनाच असतं. पण त्याच्या घरातल्या लोकांना त्याच्या बायकोच्या मनात काय असेल बरं. संदीप खरे यांची मिसेस स्पायडरमॅन ही कविता हेच सांगते आहे. सादर करीत आहेत सौ अबोली महाजन. मिसेस स्पायडरमॅन. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिक्कट. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिक्कट. चिक्कट नुसते भिंती पुरते, कामे करतात सगळी फुक्कट. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमट. घाईघाईत छत जमीन झाडायचीही सोय नाही. घाईघाईत छत जमीन झाडायचीही सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही सांगत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हटली. एक ड्रेस घालून फिरतात. धुणं नाही, इस्त्री नाही. झब्बा नको, सूट नको, कसली म्हणून हौस नाही. कसला मेला तो अचरट ड्रेस. तसेच जातात भटकायला. दाढी नको, अंघोळ नको, उठून लागतात लटकायला. स्पायडरमॅनची बायको म्हटली. पुढचं वाक्य बघा. हे बहुतेक सगळ्याच पत्नी वर्गाचं म्हणणं असतं. ढिम्म बघत राहतात नुसते. पापणी सुद्धा पडत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. अगदी खरं. असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. उत्सव मूर्ती बाजूला यांच्याच समोर लागतात रांगा. पोरं बाळ लक्ष नाही. किती रडू किती बोलू. पेपर मध्ये रोज फोटो त्याचं काय लोणचं घालू. पोरांनाही जरा ऑडस होतं. एकदा शाळेत गेले होते. मास्तर समोर जाळं टांगून उलट लोंबून बसले होते. स्पायडरमॅनची बायको म्हटली. बाहेरच्यांना हिरो बिरो. घरात नुसते शिराळशे.
पुरुष मेले सगळे सारखे, घरात एक दारात एक. पण कितीही तक्रारी केल्या तरी नवऱ्याविषयी एक प्रेम असतं की बाकी कसेही का असेना पण मनाने चांगले आहेत. तशी स्पायडरमॅनच्या बायकोची पण काळजी आहे, प्रेम आहे, हे पुढच्या ओळीतून दिसून येतं. तर बघा, घरात मी 24 तास, घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर, घरी परत येईस्तोवर जीव नसतो थाऱ्यावर. लटकत जातात इकडे तिकडे, लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, मी समजा डिंक संपला तर, समजा मग खरं सांगू बोलते यांना, खरं सांगू बोलते यांना, मग येते माझीच की. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे अन अशी मी, असे हे अन अशी मी, नातं आमचं धाग्याचं, सोसायचं अन झेलायचं अन तरी सुद्धा भाग्याचं. एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं, बाहेर जेव्हा काहीच नसतं, आमचं ध्यान कसं सांगू, मलाच येऊन चिकटून बसतं, मलाच येऊन चिकटून बसतं. स्पायडरमॅनची बायको म्हटली. वा, आहे की नाही भन्नाट आमच्या स्पायडरमॅनचं कुटुंब. सुपर हिरो काहीही झाले तरी काल्पनिकच. आताच्या या यंत्रयुगात माणसाने चंद्रावरही पाऊल ठेवले आहे. भारताने तर आता चंद्रयान 3ही चंद्रावर पाठवले आहे. पण मुलांचा चांदोमामा मात्र अगदी तसाच आहे. त्याच्यावर आपल्याला ससा दिसतोच ना. आणि हा ससा पृथ्वीवर आला तर पृथ्वीवरच्या गोष्टी आता त्याच्या दृष्टिकोनातून पाहूया. डॉक्टर संगीता बर्वे यांची चंद्रावरचा ससा ही कविता सादर करीत आहेत सौपिया कोसुमकर. पृथ्वीवरती पळून आला चंद्रावरचा ससा, पृथ्वीवरती पळून आला चंद्रावरचा ससा. करमत नाही तिथे म्हणे एकटा राहू कसा. इथे मस्त काळी माती जंगल हिरवेगार, इथे मस्त काळी माती जंगल हिरवेगार. प्यायचे पाणी सुद्धा किती गोड आणि निळशार. चंद्रावरती काहीच नाही नुसती दगड माती, चंद्रावरती काहीच नाही नुसती दगड माती. डोलत नाही तिथल्यासारख्या मऊ गवत पाती. मागे एकदा भेटला होता नील आर्मस्ट्रॉंग, त्याच्याकडून ऐकले होते पृथ्वीवरचे सॉंग. माझी पृथ्वी गात होता नुसता. त्यांनी मला खायला दिला गोड बदाम पिस्ता. भारीच असतं. इथून जाताना मी आता माती नेईन थोडी, शिवाय काही रोपे देखील, गाजर, कोबी व काकडी. बघा आता चंद्रावर जाऊन शेती करण्याचा याचा विचार. सोबत घेऊन जाईन म्हणतो इथले काही मित्र. मित्र का तर मित्रमंडळी जमले की बाकी कशाची गरज नसते. सोबत घेऊन जाईन म्हणतो इथले काही मित्र. एक सशिन, एक हरिण आणि एक काळं कुत्र. आणि एक काळं कुत्र अगदीच रिकामटेकडं आणि सोबतीला मात्र एकदम फाकडं. धन्यवाद.